नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय विजय जंगम सरांची जोगडा ही कादंबरी आणि आज भाग 16वा. आपण गणेशवाडी सोडून 6 महिने झाले होते. शांता अक्काच्या काच्या आळीतल्या घरात त्यांनी आपला सगळा पसारा आणून टाकला होता, मात्र तो तिथे राहायला गेला नव्हता. गणेशवाडीच्या शाळेतनं अजयचं नाव काढून पारगावच्या शाळेत घातलं होतं. दिवाळीची सुट्टी संपून शाळा पुन्हा सुरू झाली होती. अजय नियमित शाळेत जात होता. पारगावच्या शाळेत रुळायला त्याला थोडे दिवस गेले, पण पुन्हा तो आपली चमक दाखवू लागला होता. त्याचा हस्ताक्षर, गणेशवाडीत दळवी गुरुजींनी शिकवलेली पेपर लिहिण्याची पद्धत, हे सगळं बघून त्याच्या वर्गातली मुलं आणि त्याचे वर्गशिक्षक फिरमे गुरुजी खुश झाले होते. शांता अक्काच्या घरात आप्पा राहायला का गेला नव्हता याचं तसं काही कारण घडलं नव्हतं, पण तो राहत मात्र त्या घरात नव्हता. पारगावात धोंडी पांडूचं एक घर होतं. धोंडी त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष. त्याचा वडील पांडू मरून गेला होता, पण धोंडी हा धोंडी पांडू म्हणूनच ओळखला जात होता. या धोंडीचं गावात एक वाड्यावजा घर होतं. गुंडीच्या माळाजवळ त्याचं शेत होतं. त्या शेतात त्यांनी पत्र्याचं एक साधं घर बांधलं होतं. त्याची गुरंढोरं ही या घराशेजारी उभारलेल्या गोठ्यात बांधलेली असत. धोंडीचं कुटुंब गावातल्या घरात राहत होतं. शेतातल्या घराचा उपयोग तो वस्तीसाठी करायचा. या धोंडीच्या कुटुंबाचं आणि आप्पाच्या कुटुंबाचं पहिल्यापासून फार सख्य. शिवय्याचा धोंडी पांडूच्या वाड्यात नेहमी वावर असायचा. आप्पाही तिथे जात येत असायचा. त्यामुळे धोंडू पांडीचं कुटुंब आप्पाला नेहमी जवळचं वाटत आलं होतं. आप्पानं आपला पसारा शांता अक्काच्या घरात टाकला आणि त्यांनी सरळ धोंडी पांडूचं माळावरचं घर गाठलं. त्यांनी धोंडीला सगळी कल्पना दिली. कामापुरती 4 भांडी आणली आणि धोंडीच्या घरात त्यांनी स्वयंपाक करायला सुरुवात केली. या घरापासून अजयची शाळा फार जवळ होती, त्यामुळे त्याला शाळेत जाणं सोयीचं झालं. पारगावात आप्पाचं जीवन तसं सुरळीत चाललं होतं. सुरळीत म्हणजे आप्पाला कुणाकडनं उगाचच त्रास होत नव्हता. आप्पाही कोणाच्या नुसत्या उचापती करत नव्हता. कादर मात्र नरेशच्या कामाचे पैसे वरचेवर पाठवून देत होता. गावातली लिंगायत समाजाची धार्मिक कृत्य करण्यासाठी अजय अधनमधनं जात होता. त्याच्याबरोबर आप्पाही जात होता, पण ते तेवढ्या वेळेपुरतंच असायचं. निव्वळ गावकीच करून आपलं पोट भरायचं हा हेतू आप्पानं आपल्यासमोर कधीही ठेवला नव्हता. आता त्यांनी आपलं शेतही वाट्यानं दिलं होतं. तो सविताला घेऊन वरचेवर शेताकडे जात होता. एकंदर पारगावातले हे 6 महिने तसे चांगले गेले. गणेशवाडीत असताना आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आप्पा तासगावला भजनासाठी गेला होता. जोडीला विष्णुपंतही होता. तासगावातला माळी समाज सावता माळेची पुण्यतिथी फार मोठ्या प्रमाणात साजरी करतो. गावोगावच्या भजनी मंडळांना बोलवलं जातं. 2 दिवस भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाची माहिती विष्णुपंतांना आप्पाला दिली आणि दोघेही अजय सवितासह तासगावला गेले होते. जवळ एसटी भाड्याला पैसे नव्हते, तरीही गणेशवाडी ते तासगाव हे 15 मैलाचं अंतर ते मुलांना घेऊन पायी चालत गेले. संध्याकाळी मठात गावोगावचे भजनी लोक मोठ्या संख्येनं गोळा झाले होते. मठाचा आवार लोकांनी भरून गेला होता. भजनाला सुरुवात झाली, पण सुरुवातीला अजयला काही संधी मिळाली नाही. त्याला संधी मिळाली ती अगदी शेवटी. त्यावेळी गवळणी म्हणायला सुरुवात झाली होती. अजयनी एक नवीन धाटणीची गवळण म्हटली. त्या गवळणीची चाल इतकी सुरेख होती की तीच गवळण अजयला लोकांनी पुन्हा म्हणायला सांगितली. विष्णुपंतानं तबलाही अगदी झोकात वाजवून त्याला साथ केली. जमलेल्या काही प्रतिष्ठित लोकांनी अजयला बक्षिसं दिली. अजयचा आवाज, त्याचं म्हणणं ऐकून हातनोली गावच्या लोकांनी आप्पाला भजनाचं निमंत्रण दिलं, पण आप्पाला त्याच्या व्यापातून हातनोलीला जाता आलं नव्हतं. पारगावात आता तो थोडा स्थिरस्थावर झाला होता. शेतातून परत येताना त्याला हातनोली गावच्या लोकांनी दिलेल्या निमंत्रणाची आठवण झाली आणि त्याने हातनोलीला जायचं ठरवलं. शनिवारचा दिवस होता. अजयला दुपारी सुट्टी होती. पारगावपासून हातनोली 5 मैलांवर होती, म्हणून आप्पा 12 वाजताच मुलांना घेऊन पायी निघाला. तो थेट पाडळीत आला.
वाट वाकडी करून तो जगूबुवाच्या घरासमोर आला. जगूबुवा दारातच लिंबाच्या झाडाखाली कसलं तरी पुस्तक वाचत बसला होता. त्याने आप्पाला बघितलं आणि पुस्तक मिटून तो म्हणाला, या महाराज या. आज माऊलीचं पाय आमच्या घराला लागलं म्हणायचं. आज पंधरवड्याची एकादशी, काय योग जुळून आलाय बघा. जगूबुवानं जवळचं पोतं झटकून आप्पाला बसायला टाकलं. आप्पा पोत्यावर बसला तसा जगूबुवा म्हणाला, गरिबाच्या घराला काय येणं केलं? हातनोलीला चाललोय. जाता जाता तू येस बघावं म्हणलं घरी. तुला बघावं आणि पुढं जावं म्हणलं. हातनोलीच्या लोकांनी भजनाला बोलवले. जाईन 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 म्हणत आज वेळ मिळाला. तू काय करतोय? चल की जाऊन येऊ. अरे मी बिचारा तिथं येऊन काय करणार? आमचं आपलं सांप्रदायी दोबडी ट्याका. तुमच्या पोरासारखं ताला सुरातलं मला काय कळणार आहे? अरे तुझं कीर्तन तासभर ठेवू, 4 लोक ऐकतील, पुन्हा भजन होईन, तेवढी मलाही सोबत ना. चल आटप की. आप्पाचं बोलणं ऐकून जगूबुवा तयार झाला आणि थोड्याच वेळा दोघेही हातनोलीच्या वाटेला लागले. जगूबुवा हा पाडळीचा मागासवर्गीय हरिदास होता. कीर्तन सांगत तो गावोगावी फिरायचा, लोकांकडनं धान्य गोळा करायचा. तो एकदा गावाबाहेर पडला म्हणजे महिना घरी यायचा नाही. परत येताना चांगलं 4 महिने पुरेल एवढं धान्य घेऊन घरी यायचा. जगूबुवाचं वय तसं जास्त नव्हतं. 45चा बुवा, उंचा पुरा धिप्पाड होता. त्याची काळी भोर दाढी छातीपर्यंत वाढली होती. डोकीचे केस तसेच वाढलेले होते. अंगात कपनी वजा शर्ट, कमरेला लुंगी आणि डोक्याला पांढऱ्या कापड्याची टापरी बांधून जगूबुवा कीर्तन सांगायचा. हातनोलीच्या वाटेवर जगूबुवानं कीर्तनाचा विषय निवडला. त्याचे संदर्भ त्याने आप्पाला ऐकवले. आप्पानंही अजयला आज कोणत्या अभंग आणि गवळणी म्हणायच्या याच्या सूचना दिल्या. एखादा अडवणूक करणारा तब्बलजीजा भेटला तर कोणत्या चिजा काढून त्या तब्बलजीला तोंडावर पाडायचं याच्याही सूचना दिल्या. शेवटी ते हातनोलीत येऊन पोचले. पारगावची भजन म्हणणारी 2 मुलं गावात आली आहेत ही बातमी सगळ्या गावात पसरली. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. हातनोली गावातला प्रत्येक भजनी मारुतीच्या देवळात येऊन आप्पाची भेट घेऊन गेला. भजनी मंडळाचा प्रमुख देवबा सुतारनं आप्पाची आणि जगूबुवाच्या जेवणाची व्यवस्था केली होती. 6 वाजले तसे इब्राहिम मुलाण्यानं देवळात बत्ती आणून लावली. इब्राहिम सूरपेटी फार छान वाजवत होता. हातनोली गावाच्या वेशीजवळ हे मारुतीचं देऊळ होतं. गणेशवाडीतलं सिद्धनाथाचं देऊळ आणि हातनोलीतलं मारुती मंदिर ही दोन्ही मंदिरं अगदी सारख्या बांधणीची. हे मारुती मंदिरसुद्धा चांगलं 5-6 पुरुष उंचावर बांधलेल्या चबुतऱ्यावर होतं. त्याच्या दोन्ही बाजूला उंच दगडी भिंती बांधून घेतल्या होत्या. मंदिराचं तोंड दक्षिणेला होतं. त्या बाजूला 20 बांधीव पायऱ्या लांब तयार केल्या होत्या. हरिदास बुवांची पारायणं कीर्तनं मंदिरात होत असत. मंदिर तसं भव्य माळवदी इमारत होती, पण आतलं कित्येक वर्षांपूर्वी वापरलेलं लाकूड अजूनही चांगल्या अवस्थेत तग धरून होतं. मंदिराच्या आत मधोमध एक औरस चौरस मोकळी जागा होती. त्यानंतर एक छोटासा ओटा आणि नंतर गाभाऱ्याचं प्रवेशद्वार. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे मंदिराच्या बाहेर तिन्ही बाजूला मोकळी जागा होती. 5-6 पुरुष उंचीचा चबुतरा तयार करून घेऊन मग त्यावर तिन्ही बाजूला मोकळी जागा सोडून मंदिर बांधलं होतं. त्यामुळे भक्तगणांना सबंध देवळाला प्रदक्षिणा घालता येत होती. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला थोडीशी मोकळी जागा होती. चबुतऱ्याच्या दोन्ही भिंतींच्या मधनं पायऱ्या बांधून काढल्या होत्या. रात्री 9 वाजता आप्पा, जगूबुवा, अजय आणि सविता देवबा सुताराच्या घरनं जेवण करून मंदिरात आले. मंदिरात मध्यभागी मोठी सतरंजी अंथरली होती. इब्राहिमनं लटकवून ठेवलेली गॅसबत्ती प्रकाश फेकत होती. लोकही बरेच गोळा झाले होते. वरच्या ओट्यावर स्त्रियाही कीर्तन ऐकायला जमल्या होत्या. सूरपेटी आणि मृदंग एकमेकांच्या समोरासमोर ठेवले होते. सतरंजीच्या मध्यावर टाळाचा ढीग पडला होता. आप्पासह जगूबुवा मंदिरात आल्याबरोबर सर्वांच्या नजरा त्या 2 मुलांवर खिळून राहिल्या. स्त्रियात कुजबूज सुरू झाली. थोडा वेळ असाच गेल्यानंतर जगूबुवा उठला. त्याने आपली कंबर धोतरानं बांधली, वीणा घेऊन गळ्यात अडकवला. जगूबुवा उभा राहिल्याबरोबर त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला टाळकरी उभे राहिले. आप्पानं मृदंगाचा ताबा घेतला तर इब्राहिमनं सूरपेटीचा भाता मोकळा केला.
अजय आणि सविता आप्पाजवळ बसून राहिले. जगूबुवानं कीर्तन सुरू केलं. जगूबुवाचं कीर्तन रात्री 11 वाजता संपलं. बुवानं त्या दिवशी कीर्तन खरोखर फार उपदेशपर सांगितलं. श्रोत्यांनी तल्लीन होऊन कीर्तन ऐकलं. कीर्तन संपल्यानंतर वास्तविक स्त्रिया घरी जातात, मात्र त्या दिवशी ओट्यावरची एकही स्त्री जागची हल्ली नाही. ती 2 मुलं भजन कसं म्हणतात याच उत्सुकतेपोटी आणि त्यांनी म्हटलेलं भजन ऐकण्यासाठी त्या सर्वजणी ओट्यावर तशाच बसून होत्या. थोड्या वेळात भजनाला सुरुवात झाली. हातनोली गावकऱ्यांच्या समवेत अजय सवितानं भजनाला चांगलाच रंग भरला. सगळ्यांनी त्या 2 मुलांचं मनापासून कौतुक केलं. रात्री 2 वाजता भजन संपलं आणि मारुतीचं मंदिर खाली झालं. लोक आपापल्या घरी निघून गेले. आता मंदिरात फक्त जगूबुवा, आप्पा, 2 मुलं, दिवबा सुतार आणि इब्राहिम एवढेच जण होते. प्रत्येकानं आपापली अंथरुणं अंथरली. इब्राहिमनं गॅसबत्ती घालवली. झालेल्या भजनाची चर्चा करत सर्वजण अंथरुणावर लोळत पडले. शेवटी सगळ्यांचे आवाज क्षीण व्हायला लागले. आप्पा उठला आणि लघवीला बाहेर आला. मंदिराच्या दरवाज्यातनं तो बाहेर पडला. बाहेर काळोख दाटलेला होता. डोळ्यात बोट घातलं तरी पुढचं काही दिसत नव्हतं. अंधारात आप्पाला काही समजलंच नाही. त्याचा अंदाज चुकला. पायऱ्या सोडून तो डाव्या बाजूला गेला आणि 5-6 पुरुष उंचीच्या त्या चबुतऱ्याच्या कठड्यावरनं तो धाडकन खाली कोसळला. बाहेर कसला तरी आवाज झाला. हे ऐकून अजय सविता मंदिराच्या बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ जगूबुवा, सुतार, इब्राहिमही बाहेर आला. अजयनं आप्पाला हाक मारली, पण त्याला उत्तर नाही मिळालं. तो पायऱ्या उतरून खाली आला. त्याच्याबरोबर सविता आली. त्या दोघांनाही आप्पा जमिनीवर पडलेला दिसला तसा त्याने टाहो फोडला. त्यांचा आवाज ऐकून इब्राहिम, सुतार आणि जगूबुवा धावत खाली आले. अजय आप्पाला सावध करण्याचा प्रयत्न करत होता. आप्पा जमिनीवर आपले हात फिरवत काहीतरी विसंगत बडबडत होता. सविता मोठमोठ्यानं ओरडत होती. इब्राहिम, सुतार आणि जगूबुवानं आप्पाला उचललं, देवळात आणलं. आप्पा अजून बेशुद्ध होता. सुतारानं देवाच्या समोरचा दिवा आणला आणि आप्पाला कुठे मार लागलाय ते पाहू लागला. दैवाची घटना निराळीच असते, त्याचा अंदाज कोणी घेऊ शकत नाही. एवढ्या उंचीवरून खाली कोसळून सुद्धा आप्पाच्या डोक्याला वगैरे मार बसला नव्हता. कुठे लागून रक्तही आलेलं नव्हतं. वास्तविक एवढ्या उंचीवरून पडलेल्या माणसाचं डोकं फुटून तो तिथेच गतप्राण व्हायचा, पण आप्पाच्या बाबतीत तसं काही घडलं नव्हतं. दुर्दैवानं आप्पाला आत्ताच संपवायचं नाही असं ठरवलेलं असावं. अजून दुर्दैवाचे हल्ले सहन करण्यासाठी आप्पाला जिवंत राहायचं होतं वाटतं. आप्पाला जबरदस्त मार बसलेला नाही हे बघून सगळ्यांना हायसं वाटलं, पण तो अजून शुद्धीवर आलेला नव्हता. त्याचा श्वासोच्छवास व्यवस्थित सुरू होता, त्यामुळे काळजी करायचं कारण नव्हतं. अजय सविताच्या डोळ्यांचं पाणी तुटलं नव्हतं. लोकांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग नाही झाला. सविता तर आप्पाच्या पोटावर आपलं डोकं ठेवून सारखी रडत होती. अजय आप्पाच्या पायाशी बसून होता. तासाभरानं आप्पा चांगला शुद्धीवर आला. पहिल्यांदा आपण कुठं आहोत याची त्याला जाणीवच झाली नाही. हळूहळू त्याला सगळं आठवायला लागलं. सुरुवातीला मार बसल्याची जागा बधीर झाल्यामुळे आप्पाला त्याच्या वेदना समजून आल्या नाहीत, पण वेळ जायला लागला तसा त्याच्या उजव्या मांडीतनं आणि खुब्यातनं कळा मारायला सुरुवात झाली. त्याचा उजवा पाय त्याला हलवता येईना. तो चांगला शुद्धीवर आल्यावर दिवबा सुतार त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, महाराज, आमचं आणि तुमच्या पोरांचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही जिवंत राहिला, नाहीतर तुमची पोरं आज आमच्या गावातनं पोरकी होऊन गेली असती. पांडुरंगानं आमच्या गावावरचं संकट घालवलं. मारुती रायानं ह्या पोरांकडे बघितलं, नाही तर आजचा दिवस हातनोली गाव कधीही विसरलं नसतं. सुतार नका मनाला लावून घेऊ. वाणारी गोष्ट घडून गेली. काळानंच मला बोलवून नेलं, त्याला तुम्ही तरी काय करणार सांगा. आप्पा डोळे झाकून बोलत होता. तो अंथरुणावर उताणा पडून होता. कसलीच हालचाल न करता तो म्हणाला, माझी पोरं कुठे आहेत? पोरं झोपली असतील तर त्यांना जागा करू नका. अहो, तुमची पोरं तुमच्या जवळ बसून आहेत. त्यांच्या डोळ्याचं पाणी तुटलेलं नाही. त्यांच्याशी 2 गोष्टी बोला आता. आप्पांनी डोळे उघडले.
दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात त्याला सविता त्याच्या उजव्या बाजूला बसलेली आणि अजय पायाशी बसलेला दिसला. त्यांनी त्या दोघांना जवळ बोलवलं. दोन्ही भाऊ दोघांना घेऊन त्यांची डोकी आपल्या छातीवर घेतली. त्या तिन्ही माय लेकरांना भडभडून आलं. तिघांच्याही तोंडातनं शब्द फुटत नव्हता. आप्पा स्पर्शातनं सगळं काही बोलत होता. त्या मुलांनी आपल्या आसवांनी आप्पाचा शर्ट ओला करून टाकला होता. ते हृदयद्रावक दृश्य बघून सुतार, जगुबुवा, इब्राहिम हेलावून गेले. मात्र आप्पाची दशादशा करणारी परिस्थिती त्या काळोखात कुठल्या तरी कोपऱ्यात उभी राहून दात विचकून हसत होती. तेवढ्या रात्री सुतार घरी गेला, चहा करून घेऊन आला. आप्पाला चहा घेतल्यानंतर थोडी हुशारी वाटायला लागली. ती रात्र सगळ्यांनी जागून घालवली. आप्पानं आपली कर्मकहाणी अगदी सुरुवातीपासून सगळ्यांना ऐकवली. दुसऱ्या दिवशी सुतारानं पुढाकार घेतला. बैलगाडी सांगितली. गाडीवान गाडी घेऊन मारुतीच्या देवळासमोर आला. 4 चौघांनी आप्पाला मंदिरातनं उचललं, गाडीत ठेवलं. देवळासमोर बरेच स्त्री पुरुष गोळा झाले होते. आदल्या रात्री ज्या मुलांनी आपल्या गोड आवाजानं लोकांचं रंजन केलं होतं, ती मुलं केविलवाणा चेहरा करून गाडीत बसलेली बघितल्यानंतर जमलेल्या स्त्रियांनी डोळ्यांना पदरच लावले. आप्पानं झोपूनच हात उंच करून जमलेल्या लोकांना नमस्कार केला आणि गाडी हातनोलीच्या वेशीतनं बाहेर पडून पारगावच्या रस्त्याला लागली. गेले 15 दिवस आप्पा अंथरुणाला खिळून होता. अगदी त्याला हालता येत नव्हतं. त्याचा उजवा पाय मार बसून निकामी झाल्यासारखा झाला होता. आप्पा अंथरुणाला खिळून राहिल्यामुळे मुलांच्या आणि त्याच्या पोटाचा प्रश्न फार बिकट होऊन बसला होता. नरेशला ही बातमी समजताच तो पारगावला आला. थोडे पैसे देऊन पुन्हा निघून गेला. आता सगळी जबाबदारी अजयवर येऊन पडली होती. धोंडी पांडूची बायको हौसा रोज त्यांना जेवण करून देत होती. एखाद दिवशी ती शेतात आली नाही तर अजयला सगळं साहित्य घेऊन गावात जायला लागायचं. तिच्याकडून जेवण तयार करून घेऊन पुन्हा त्या रानातल्या घरात यायला लागायचं. त्यात त्याची वार्षिक परीक्षा जवळ आली होती. शाळेतला अभ्यास आणि घरातली ही कटकट, त्यामुळे तो वैतागून जायचा. आप्पाला आपल्या पायावर उपचार करून घेणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी घरच्या घरी देशी उपचार करायचं ठरवलं. रोज संध्याकाळी तो मुलांना एका लोखंडी पाटीत विस्तव तयार करायला लावायचा आणि मार लागलेला पाय शेकून काढायचा. त्यामुळे अजयला आणि सविताला आता दुसरा उद्योग लागला होता. अजयची सकाळची शाळा 11 वाजता सुटली की तो डोक्यावर पाटी घेऊन शेणी गोळा करायला शिवारात जायचा. त्याच्या जोडीला सविता असायची. दोघेजण पाटी भरून शेणी गोळा झाल्यानंतर घरी यायचे. पुन्हा दुपारची शाळा आणि शाळा सुटल्यानंतर आप्पाचा पाय शेकणं, ही सगळी कामं अजयला करावी लागत. दिवसभर सविता आप्पाची संडास लघवी नेऊन टाकणं ही कामं करून अजयला मदत करत होती. कधीकधी गावात जाऊन स्वयंपाक करून आणत होती. गेला महिना 1.5 महिना आप्पा अंथरुणावरच होता. या कालावधीत त्याला आंघोळही करायला मिळाली नव्हती. त्याच्या अंगावरचे कपडे सविता कशीबशी धुवून काढत होती. त्याचा मार लागलेला पाय शेकून शेकून पार वाळून गेल्यासारखा झाला होता. पण या शेकण्याचा परिणाम मात्र चांगला झाला होता. तो आता बऱ्यापैकी हालचाल करत होता. काठीच्या आधारानं थोडंसं चालायला लागला होता. वेळप्रसंगी चुलीसमोर बसून स्वयंपाक करत होता. त्याची प्रकृती पार ढासळली होती. मानेच्या शिरा दिसत होत्या, गालफाडा आत गेली होती, दाढी वाढलेली असायची. एखाद दिवशी दुपारी तो स्वतःच वस्त्र्यानं दाढी करत बसायचा. दाढी केली की त्याचा चेहरा जास्तच आकसून घेतल्यासारखा दिसायचा. एवढं झालं तरी आप्पा मनातनं खचल्यासारखा दिसत नव्हता. परिस्थितीशी संघर्ष करायला तो तयारच होता. कोणत्याही खडतर प्रसंगात नमतं घ्यायचं नाही, हा त्याचा गुण किंवा दुर्गुण परिस्थितीनं ओळखला होता का काय कोण जाणे. म्हणूनच ती जो त्याला वाकवायचा प्रयत्न करत होती तो सुद्धा पुन्हा ताठ व्हायची उमेद बाळगत होता. दोघातला हा अदृश्य झगडा कुठे संपणार होता ते कोणाला माहिती नव्हतं. परिस्थिती त्याला न धड संपवत होती, न धड त्याला समाधानानं जगू देत होती. आपला बेरकीपणा पदोपदी दाखवत होती, एवढं मात्र खरं. पण आप्पासारख्या माणसाला तिने आपलं सावज का बनवलं होतं ते कळत नव्हतं. खेळ खेळायला समोरचा खेळाडू सुद्धा तेवढाच कुशल असावा लागतो. हे तल्लख खेळाडूचं तत्त्वज्ञान तिने अंगी बाळगलं होतं का नाही हे समजायला मार्ग नव्हता. म्हणून एका धक्क्यातनं आप्पा जर असा सावरला की पुन्हा त्याला दुसऱ्या संकटाशी मुकाबला करावा लागत होता.
आता आप्पा थोडंसं हिंडतोय फिरतोय असं बघितल्यानंतर तिने दुसऱ्या संकटाची जुळणी करायला सुरुवात केली होती. अजयची 6वीची वार्षिक परीक्षा 2 दिवसांवर आली होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. रविवार होता. अजय घराच्या बाहेर बसून अभ्यास करत होता. आप्पा हातात काठी घेऊन चालण्याचा सराव करत होता. त्याचा अधूपाय आता त्याला चांगला साथ देत होता. पायातल्या वेदना कमी झाल्या होत्या. अजयची परीक्षा संपली की ते सगळेजण नरेशकडे वडगावला जाणार होते. म्हणून आप्पा आता दिवसभर घरात बसून राहत नव्हता. काठीच्या आधारानं तो गावातनं एक चक्कर मारून यायचा. सकाळी उठला की गुंडीच्या माळापर्यंत चालत जायचा. रोजच्याप्रमाणे आजही त्याचा चालण्याचा सराव चालू असताना शाळेच्या बाजूनं शांताक्का त्याच्या घराकडे येत असलेली त्याला दिसली, म्हणून तो तसाच माघारी फिरला. घरासमोर येऊन बसून राहिला. शांताक्का रस्ता ओलांडून आप्पाजवळ आली. आप्पाच्या मनात थोडा संशय आला, पण तो न दाखवता तो तिला म्हणाला, ये की शांताक्का, एवढे दिवस मी अंथरुणाला खेळून राहिलोय आणि आज तुला यायला सवड मिळाली वय. अरे पण कंचवाद आहे ना, तुला ते हातनुलीला जायला सांगितलं होतं रे. म्हातारा घोडा झाला तरी तुला एवढी बी अक्कल नाही वे. अरे 2 पोरं पदरात आहेत तुझ्या. मग आयुष्यभर भजनच केलं की आता आणि काय करायचं बाकी राहिलं होतं. त्या भजनाच्या नादानं चांगला पाय मोडून बसलास की. मी आला असतास म्हणजे ह्या पोरांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं होतं रे. शांता अक्कानं नेहमीप्रमाणे फटकळ तोंडानं आप्पाविषयी वाटणारी आपुलकी व्यक्त केली. आपण समजलो तसं शांता अक्काच्या मनात काही नाही, ती केवळ आपल्याला बघायला आली आहे असं आप्पानं तर्क केला आणि तो मोकळ्या मनानं म्हणाला, हे बघ अक्का, आजपर्यंत शिबानं जे वाढून ठेवलं होतं ते सगळं पचिवलं आहे. अजून काय काय सहन करायला लागणार आहे हे कोणाला सापडलं आहे का. अगं मला मरण यायचं असतं तर या तडाख्यातच आलं असतं. ते ज्या अर्थी आलं नाही त्या अर्थी अजून दोरी बळकट आहे असं आपण समजायचं. चांगलं आहे बाबा तुझं समजणं, पण मी म्हणते सोन्यावानी 2 लेकरं घेऊन का म्हणून गावोगावी फिरावं. आपलं हाल त्या लेकरांचं हाल. उगा उठायचं आणि ह्या गावासनं त्या गावाला, त्या गावासनं ह्या गावाला. हां, अरे दुनियेत काय तू एकटाच भजन म्हणणार आहे वे. आता हे कोणाला निस्तरायला लागन. दुसरं कोण निस्तरणार. आपला भोग आहे, आपणच भोगायचा. अजय, अरे शांता अक्का आली, 2 कप चहा तरी कर. जवळच अभ्यास करत बसलेल्या अजयला आप्पानं सांगितलं तसा अजय जागचा उठला. तो उठलेला बघितला तसं शांता अक्का म्हणाली, अरे पोरा, तू तुझी बुकं वाचत बस, मला चहा बी काय नको, मी काय चहा प्यायला आलेली नाही. मग काय निस्ती माझी चौकशी करायला आली होय तू. कसली चौकशी घेऊन बसला आप्पा. माझ्या पाठीमागं 17 याप लागल्यात. कुणाला म्हणून मी एकटीनं तोंड द्यायचं. आता आणखीन काय करून बसली. काय कुठं करून बसती. आमचा तो मुडदा रोज मूठ डोसून पोरीला वाटेल तसं बोलतोय. माझ्या घरातनं चालती हो, तुझं काय काम आहे हिथं. पोरीचं रोज हांबडा फाडलेत त्यानं. आता ती पोरगी बिन नवऱ्याची, तिने कुणाच्या दाराला जायचं. बायकोचं ऐकतोय ना, वाटा वाटा वाटेल ते बोलतंय. कोण श्यामराव म्हणते काय तू. हा त्योच रे श्यामी आहे. बरा लागला तू त्याला श्यामराव म्हणायला. अरे बहिणी भावाचं काय नातं असतं का नाही सांग मला. का स्वतःची बहीण म्हणजे कसपटा समान मानायची. तिचा दालला मिळाला नसता तर ती कशाला आली असती रे ह्याच्या घराला. त्या दोघाच्या वादात माझा जीव लागलाय टांगणीला. बरं लेकाच्या बाजूनं बोलावं तर लेक कस नुसतं तोंड करून बसती आणि लेकीला जाळावं धरावं तर लोक तुटतो. अशा कात्रीत सापडली बघ. बा आप्पा, तुझा पसारा तेवढा या घरातनं उचील, त्याच्या तोंडामोरनं सुभेला तेवढी बाजूला ठेवली की मी मोकळी झाली. शांता अक्का आल्याबरोबर आप्पानं जो मनात आडाखा बांधला होता तो शेवटी खरा ठरला. तिनं त्या घरातनं पसारा उचल म्हणून सांगितल्याबरोबर आप्पाचा चेहराच उतरला. तो पसारा आणून कुठे ठेवायचा याचं विचारचक्र त्याच्या डोक्यात फिरायला लागलं. त्यातूनही त्यांनी शांता अक्काला समजून सांगायचा प्रयत्न केला. हे बघ शांता अक्का, मी माझा पसारा तुझ्या घरातनं उचलतो, त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण आताच मी तो उचलून ठेवू कुठं सांग. आत्ता कुठं मला जरासं चालायला यायला लागले. थोडे दिवस जाऊ दे. मी जरा चांगला हिंडायला फिरायला लागलो का देतो ना तुझं घर मोकळं करून. मला तुझं घर घेऊन काय करायचे. ए बाबा, तसलं काय सांगू नको. तुला घर देताना बैजवार बजावलं होतं, आता सबब सांगायची नाही. 4 दिवसात माझं घर मोकळं कर म्हणजे कर. अगं पण मला घर तर मिळायला पाहिजे ना. तो पसारा कुठं आणून ठेव ते सांग. बरं ते बी केलं असतं, पण माझी अवस्था बघते तू.
मला बसलेला जागा उठवणं झाला आहे आणि तू 4 दिवसात घर मोकळं करायला सांगतेस. कसं शक्य आहे सांग? काय करायचं तुझं तू बघ. मला माझं घर मोकळं झालं म्हणजे झालं. तुझं काय हे सारखं चालायचंच. आज काय पाय मोडला, उद्या हात मोडून घेतला. अरे तुझ्या नादाला लागून माझं कसं जमायचं? तुला दुसरीकडं कुठं घर मिळत नसेल तर हिथं आणून टाक तुझा पसारा, नाहीतरी हिथं राहतून तू. अक्का दोंडीने इथं राहायला जागा दिली हे त्याचे उपकार आहेत माझ्यावर. म्हणून त्यो पसारा हिथं आणून टाकला आणि त्याने उद्या मला हाकलून दिलं तर? अरे धोंडीनं तुला टीसभर खोपाट राहायला दिलं तर त्याचं उपकार तुला वाटते आहेत, आणि मी चांगला आईस पैस माझं घर तुला पसारा ठेवायला दिलं त्याचं तुला काय वाटत नाही? म्हण की माणसाची जाताशी घातकी असती बघ. तुझा धोंडी आणि तू बसा गाळ्यात गाळा घालून माझ्या घरातनं तेवढा पसारा उचलला का माझं काय बी म्हणणं नाही बघ. शांता अक्का एकेरीवर नको नाही येऊ. मग काय करू? माझ्या लेकीला रस्त्यावर सोडू का लेकाचं जोडं खात बसू तेवढं सांग? अगं मी कुठं तुला तसं म्हणतोय अक्का. आता तू घर मोकळं करत नाही म्हणल्यावर या दोन्हीपैकी एक करायला पाहिजे ना मला. मला जर अंडाला काम नव्हतं, विचार न करता घराची चावी तुझ्या हवाली केली, चूकच झाली. शांता अक्का मी सुद्धा तुझ्यावर उपकार केले हे विसरू नको तू. विसरत नाही रे बाबा ते, आणि विसरली बी नाही मी. मला तू माझ्या वेळेला दानं धुणं दिलं, उसनवर पायका अडका दिला, माझ्या पोरांना फाटकं तुटकं का असं अंग झाकाय कापड दिलं, हे सगळं ठाव आहे मला. पण तू जे माझे उपकार केले ना ते तुझ्या पोराबाळांना उपाशी ठेवून त्यांची आबाळ करून नाही केले. माझी पोरगी रस्त्यावर यायची वेळ आली, अशा वेळेला तुझा उपकार मी जतन करून ठेवावा असं तुला कसं वाटतं रे? आता मला जास्त काही सांगायचं नाही. तू आपली तुझी सोय बघ म्हणजे झालं. पुन्हा मला हिथं यायला लावू नको. आप्पानं शांता अक्काला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण त्या बाईनं आपला ठेका सोडला नाही. शेवटी जाताना तिने आप्पाला घर मोकळं करायला सांगितलंच. शांता अक्कानं घर मोकळं करायला सांगितल्यापासून आप्पा सारखा विचार करत होता. तिने 4 दिवसाची मुदत दिली होती, पण आप्पाचे 4 दिवस विचार करण्यात निघून गेले. गावात कुणाचं घर मोकळं असावं की ज्याला मागितल्याबरोबर तो आपल्याला देईल याचा शोध आप्पा बसल्या बसल्या घेत होता, पण खात्रीशीर असं त्याच्या नजरेसमोर कोणी येत नव्हतं. आपण गणेशवाडी सोडून इथे उगाचच आलो. कसं का असे ना तिथे आपण स्थिर होतो, इथे येऊन पुन्हा शुक्लकाष्ट मागे लावून घेतलं असा विचार आप्पाच्या मनात येत होता. शांता अक्कानं दिलेली 4 दिवसांची मुदत संपून गेल्यानंतर ती पुन्हा येऊन आप्पाला दम भरून गेली. 4 लोकांकडनंही तिने आप्पाला सांगून बघितलं होतं, पण आप्पाला मात्र आपल्या पसाऱ्याची सोय लावता आली नव्हती. शांता अक्का 4 दिवस कांगावा करेल, पुन्हा गप्प बसेल, आपल्याला थोडी तिची सहानुभूती मिळेल असा आप्पाचा समज होता. पण शांता अक्का ही 4 लोकात एखाद्याची आबरू काढणारी बाई होती. तिला कसली आली आहे सहानुभूती आणि दयामाया? शेवटी तिने आप्पाला स्वतःचा हिसका दाखवला. अजयची वार्षिक परीक्षा सुरू झाली. सर्व पेपर संपले. आज दुपारी शेवटचा पेपर संपला की अजय परीक्षेतनं मोकळा होणार होता. पेपर संपून 5 वाजता घरी आला. आप्पा आणि सविता दोघंही घरी नव्हते. आप्पा आता गावातनं काठीच्या साह्यानं हिंडत फिरत होता. अजयनं कपडे बदलले, गावात गेला. आप्पा आणि सविता चावडीच्या पायरीवर बसले होते. त्यांच्या शेजारी शांता अक्का बसली होती. ती मोठमोठ्यानं बोलत होती. आप्पा तिचं बोलणं ऐकत होता. तिला समजून सांगायचा प्रयत्न करत होता, पण शांता अक्का त्याचं काहीही ऐकायला तयार नव्हती. शेवटी ती आप्पाजवळनं उठली आणि तरातरा घराकडे निघून गेली. अजय आप्पा शेजारी येऊन बसला. अजयनं आप्पाकडे बघितलं. आप्पा अस्वस्थ झाला होता. सविताई आपलं चिमणीसारखं तोंड करून बसली होती. त्या अवस्थेत आप्पाला काही विचारायचं धाडस अजयला झालं नाही. तोही गप्प बसला. सूर्य मावळतीला गेला होता. 6 वाजायची वेळ असावी. ती तिन्ही मायलेकरं चावडीच्या पायरीवर तशीच बसून होती. तेवढ्या शांता अक्का आणि सुभी डोक्यावर भली मोठी गाठोडी घेऊन चावडीच्या रोखानं आली आणि ती गाठोडी त्या दोघींनी आप्पाच्या समोर आणून आपटली. घे तुझा पसारा, तुझ्या माड्यावर घालून घे. तुला सांगून सांगून माझा जीव किकला, पण तुझं डोळं नाही उघडलं. चल ग सुभे, हाय तो त्याचा सगळा पसारा हिथं आणून टाकू. त्याचं काय करायचं ते त्याला करू दे. शांता अक्कानं आणि सुभीनं आप्पाचा सगळा पसारा चावडीच्या आवारात आणून टाकायला सुरुवात केली. शांता अक्काच्या आवाजानं चावडीसमोर लोक गोळा व्हायला लागले. चावडी हे गावाच्या मध्यवर्ती असलेलं ठिकाण. लोकांची तिथे नेहमी वर्दळ. प्रत्येक हेलपाट्या गणिक शांता अक्काचा आवाज वाढत होता. जाता येता तिचं तोंड म्हणून बंद नव्हतं.
आप्पाला हे सहन झालं नाही. तो काठीच्या आधारानं उठला आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या दिशेनं चालायला लागला. त्याच्या मागून त्याची दोन्ही मुलं येत होती. आप्पानं मंदिराच्या गाभाऱ्याचं दार उघडलं, आत गेला. गाभाऱ्यात गडद अंधार होता. काडी ओढून त्याने दिवा लावला. दिव्याच्या मंद प्रकाशात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती उजळून निघाली. आप्पानं मूर्तीचं दर्शन घेतलं. पाठीमागे जाऊन सिंहासनाच्या आडोशाला बसला. त्याच्या एका बाजूला सविता, दुसऱ्या बाजूला अजय बसला. ती दोघेही कावरीबावरी झाली होती. आप्पा बोलत काही नव्हता. सिंहासनाच्या मागच्या बाजूला डोकं टेकवून आप्पा तसाच बसून राहिला. थोड्या वेळानं तो तिथनं उठला, मूर्तीच्या समोर येऊन बसला. त्याची दृष्टी आता विठ्ठलाच्या मूर्तीवर स्थिर झाली होती. दिव्याचा मंद प्रकाश मूर्तीच्या चेहऱ्यावर पडला होता. कटीवर हात ठेवून विटेवर उभी राहिलेली ती पाषाण मूर्ती मंद स्मित करत अनंतात दृष्टी लावून अचल उभी राहिली होती. त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर आपली रोखलेली नजर थोडीही विचलित न करता आप्पाच्या मनात विचारांचं काहूर उठलं. तो मूर्तीला उद्देशून मनात म्हणायला लागला, अरे कुठपर्यंत माझा अंत बघणार आहे तू? मी संपून जावं अशी तुझी इच्छा आहे का? मग काय वेळ दवडतोय? माझ्या हातनं असे काय अपराध घडले की त्याची सजा तुम्हाला अशा प्रकारे देतोय? अजून किती मला उघडा करणार? पण तुला सांगतो, आता उघडं व्हायचं बाकी काय राहिलं नाही. आजपर्यंत माझा प्रपंच कसा का असना 4 भिंतीच्या आत होता, तो आज भर दिवसात चावडीच्या समोर येऊन पडलाय. हा माणसाच्या दुर्दैवाचा कळस आहे. यापेक्षा वाईट आणि लाजिरवाणी गोष्ट माणसाच्या आयुष्यात घडतच नसावी. माणसाचा प्रपंच म्हणजे त्याची आबरू, त्याची प्रतिष्ठा, त्याची किंमत, त्याचा मान सन्मान. आज यातलं काय राहिलं माझ्याजवळ? सगळ्याचा लिलाव झाला. या सगळ्याविना बाकी राहिलेला हा आप्पा जंगम फक्त तुझ्या ठिकाणी हक्कानं आलाय, कारण इथं कोणत्याच माणसाचा कायदेशीर हक्क नाही म्हणून. जर तो तसा हक्क असता तर मात्र इथं पाऊल टाकताना मी जरूर विचार केला असता. मला आज माणूस या प्राण्याबद्दलच घृणा वाटायला लागली. त्याला हक्कानं मिळालेल्या गोष्टी जेव्हा इतरांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतात, तेव्हा माणसाच्या जगण्यापेक्षा त्या वस्तूचं मोल इतकं कसं श्रेष्ठ असतं? भाऊ, मला भूक लागली भाऊ. सविताच्या या बोलण्यानं आप्पाची विचारमालिका तुटली. तो तसाच बसून राहिला होता. सवितानं पुन्हा तीच मागणी केली आप्पाकडे. तेव्हा आप्पानं खिशातनं 8 आण्याचं नाणं काढलं, सविताच्या हातावर ठेवलं. जा पोरी, याचं चुरमुरं घेऊन ये. सवितानं आणलेले चुरमुरे अजय सवितांनी खाल्ले. त्यांनी आप्पाला आग्रह केला, त्यामुळे त्यांनीही थोडे चुरमुरे खाल्ले. आप्पा आपल्या मुलांसकट देवळात चांगला 10 वाजेपर्यंत बसून होता. बाहेर तोंड काढायला त्याला नको वाटत होतं. पहिल्यांदा पारगाव सोडून सुरलीला जाताना त्याला कसलीही शरम वाटली नव्हती. आयुष्यभर ह्या घरातनं त्या घरात आपला प्रपंच हलवताना त्याला कसलाही कमीपणा वाटला नव्हता. पण शांत अक्कानं त्याच्या आबरूचे धेंडवडे भर चावडीवर काढले. तेव्हा आता आप्पाला विठ्ठल मंदिरातनं रात्री 10 वाजतासुद्धा बाहेर पडायला जीवावर आलं होतं. शेवटी 10 वाजून गेल्यानंतर तो मंदिराच्या बाहेर पडला. अंधार दाटून आला होता. रस्त्यावरची लोकांची वर्दळ थंडावली होती. तो आपल्या मुलांसह चावडीसमोर आला. आयुष्यभर एक एक गोळा केलेली वस्तू चावडीच्या आवारात पडून राहिली होती. प्रत्येक वस्तू तिच्या म्हणून योग्य ठिकाणी नसेल, पण तिचं स्वरूप किती भयान दिसतं याचं उदाहरण आप्पा प्रत्यक्ष अनुभवत होता. त्याचा कुलस्वामिनी चावडीवर पडली होती. त्यानं मुलांच्या साह्यानं सगळ्या वस्तू भांडी कुंडी उचलली आणि चावडीच्या एका कोपऱ्यात रचून ठेवली. त्यावर पोती भटारं झाकली. आप्पाचा सगळा उद्योग अंधारात चाललेला असताना चावडीच्या एका कोपऱ्यात उभी राहून परिस्थिती पुन्हा एकदा हसत होती. तिने पुन्हा एकदा आप्पावर मात केली होती आणि आप्पानं तिच्या तडाख्यानं पुन्हा एकदा लोळण घेतली होती. सगळा पसारा चावडीच्या एका कोपऱ्यात व्यवस्थित लावून आप्पा मुलांसकट गुंडीच्या माळाकडे निघून गेला. मित्रांनो, हा 16वा भाग इथेच संपला. 17वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.